आमच्या पोरांच्या अपयशाची सगळ्यात मोठी कारणं सध्या जर कुठली असतील तर पुस्तकांपेक्षा त्यांचा वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त जातोय हे आहे सगळ्यात. मला कल्पना आहे अचानक त्याला बाजूला नाही करता येणार, सवय नाही मोडता येणार, तोडता नाही येणार. बरं त्यातनं पोरांनी भीती खायच्या ऐवजी आईबापांनाच भीती, काय करून घेतलं तर. पेपरमध्ये रोज बातम्या आहेत तशा. आईनं मोबाईल दिला नाही म्हणून मुलीनं आत्महत्या केली, वडिलांनी मोबाईलला 25,000 दिले नाहीत म्हणून पोरांना गळफास लावून घेतला. अरे काय प्रकार आहे, तुम्ही जगता कशाला? स्वतःच्या हिमतीवर घ्या ना. 25,000चा काय, 5-5 लाखाचे मोबाईल घेऊन फिरा. बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे, माझ्या पोराकडे 5 लाखाचा फोन आहे, थाटात सांगितलं पाहिजे त्यांनी. बापाच्या जीवावर कसले करता गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडं आयुष्य पडलंय. हवं ते करता येईल, हवं ते करता येईल. आता वेळ अभ्यास करायची आहे, आता वेळ स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची आहे. त्याकडं लक्ष दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. नाहीतर कुणी विचारणार नाही, अजिबात नाही. मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा. पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा. एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा, त्या झोपडपट्टीतलं जगणं त्यांना अनुभवू द्या. 4 घरं मागून आणल्याशिवाय सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी कैक माणसं जनावरांचं जीवन जगतायत हे आमच्या पोरांना एकदा दाखवा. आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा. त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे, उघडा नगडा अनवाणी भीक मागत जगतोय कारण हा अडाणी आहे, शिकला नाही आणि हा महालात राहतोय. याचं कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातलं शिक्षण घेऊन तो इथं आलाय. हा थाट, ही श्रीमंती, ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते. हे सांगा, तुला कुठलं जगणं स्वीकारायचं आहे, ते झोपडपट्टीतलं का महालातलं?